जे काही भारतीय किंवा महाराष्ट्रातलं समाजमन दिसतंय ते कुठेतरी हिंदुत्ववादाकडे झुकलंय असं वाटतं का? म्हणजे त्यांना तो हिंदुत्वाचा विचार प्रिय होतोय. हिंदुत्वाचा विचार एका बाजूला प्रिय होत असताना आपण पाहतो, पण त्याच वेळी या विचारावर टीका करणाऱ्यांचा वर्गही हिंदूंचाच आहे. पण तो कमी आहे, छोटा आहे. हे वा, आरंभी ज्या चळवळी असतात त्या लहानच असतात. तोही हिंदूंचाच वर्ग आहे. कधीतरी लक्षात घ्या तुम्ही, या देशातले कम्युनिस्ट हिंदू आहेत की नाही? समाजवादी हिंदू आहेत की नाही? या देशातला कोणता पक्ष आहे की जो हिंदू नाही? लालू प्रसादांचा हिंदू आहे, मुलायम सिंगांचा पक्ष हिंदू आहे, मायावतींचा पक्ष हिंदू आहे, कांशीराम हिंदू होते. त्यामुळं हिंदूंचाही विचार करताना किंवा मुसलमानांचाही विचार करताना दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या. एक, त्यातले रॅडिकल्स कडवे आणि दुसरे उदारमतवादी. हे सर्व धर्मांमध्ये आणि जातीवर आहे. मौलाना आझाद अखंड राष्ट्रवादी होतं. मौलानांचं म्हणणं असं होतं की कुराण सर्व धर्म समभाव शिकवतं, पण बाकीचे मुसलमान म्हणायचे कुराण जिहाद सुचव. ते जिहादवाल्यांकडे जास्तीचे लोक गेले. तसं आपल्याकडे समाजवादाची भाषा, गरिबांची भाषा, शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारे लोक हिंदूच आहेत. ते काही संघवाले नाही आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळं या ठिकाणी सामाजिक मानसिकतेत असलेल्या कर्मठांच्या आणि उदारमतवाद्यांच्या दुभंगाकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे. अन्यथा पुन्हा आपण तीच चूक करू की एका माणसाच्या अपराधासाठी सगळा समाज दोषी धरायचा. असं नाही. सगळे हिंदू गोडसे नाही आहेत आणि सगळे हिंदू गांधीही नाही आहेत. आपण जर का बघितलं, हिंदुत्वाचाच प्रश्न अजून पुढे नेतो की भाजपाची जी हिंदुत्वाची विचारधारा आहे, म्हणजे हिंदू असणं वेगळं आणि हिंदुत्वाची राजकीय विचारसरणी स्वीकारणं ही वेगळी गोष्ट आहे. दोन या गृहीतकावर जर का आपण पुढे बघितलं तर भाजपाच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीला लक्ष करताना काँग्रेसकडनं बऱ्याच वेळेला हिंदू धर्मावर आणि हिंदू धर्मीय यांचे जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या धार्मिक भावनांना हात घालण्याचं काम केलं जातं. तर मग तुम्हाला असं वाटतं की यातनं कुठेतरी हिंदू समाज मन दुखावलं जातं आणि काँग्रेसपासून लांब जातं? बघा, हिंदुत्ववादाचे सुद्धा प्रवाह फार वेगळे आहेत. सावरकरांचा हिंदुत्ववाद संघाला मान्य आहे का? नाही. कारण सावरकरांचा हिंदुत्ववाद प्रदेशनिष्ठ आहे आणि विज्ञाननिष्ठ आहे. यांचा संस्कृतीनिष्ठ आहे आणि केवळ धर्मनिष्ठ आहे. आणि सावरकरांचा विज्ञानवादी यांना मान्य नाही. सावरकर गाय हा पशु म्हणत होते, हे गोमाता म्हणतात. आता हिंदू बहुसंख्य आहेत या देशामध्ये आणि हिंदूंनीच हा देश स्वतंत्र केला गांधींच्या नेतृत्व, हेही खरं आहे. त्यामुळं केवळ धार्मिक भावना न दुखावता जर यातले काही वर्ग गरिबांचे, वंचितांचे, दुःखितांचे, अन्याय पीडितांचे जर आपल्याला जवळ करता आले तर ते जवळ करण्याचा प्रयत्न काँग्रेसचं आताचं नेतृत्व करत आहे. मधल्या नेतृत्वाने ते केलं नाही. कारण मधलं नेतृत्व गृहीतच धरून चालत होतं की गांधीचा फोटो लावला की आम्ही निवडून येतो, नेहरूंचा फोटो लावला की निवडून येतो. पण आता मी जे पाहतो की राहुल गांधी किंवा प्रियंका ही ज्या पद्धतीनं गरीब माणसांमध्ये मिसळते, मजुरांमध्ये जाते, चर्मकारांमध्ये जाते. आता ते परवा गँगमन्ससोबत त्याचा फोटो होता, रेल्वेतल्या हमालांसोबत तो बोलत होता, तो जोडे शिवत होता. हे जोडे शिवणे हे प्रकार गांधीसुद्धा जोहान्सबर्गच्या तुरुंगात चपला शिवत होते. हे ठीक आहे, तुम्ही येत नाही का आमच्यासोबत? मग आम्ही अन्यायपीडितांमध्ये जातो आणि हे अन्यायपीडित हिंदूच आहेत आणि कोणाकडून अन्यायपीडित झाले तर पुन्हा हिंदूंकडून अन्यायपीडित झालेले. तर अन्याय करणाऱ्या हिंदूंच्या विरोधात अन्याय पीडित हिंदूंच्या बाजूने जाणे ही जर कोणाची दिशा असेल आणि
कुणी या दिशेनं प्रयत्न सुरू केले असतील तर आपण एवढंच म्हणू शकतो की अद्याप त्याला बल आलेलं नाही. पण त्याला मी नाव ठेवत नाही. कुणीतरी हे केलं पाहिजे. आणि हे यासाठी केलं पाहिजे की धर्म मोठा व्हावा म्हणून नाही. मला धर्म जात वगैरे यात नाही. हा देश मोठा व्हावा म्हणून झाला पाहिजे.